नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची माहिती घेत असताना कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं आपण CDF कसं काढायचं ते पाहिलं. त्यानंतर कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचे रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन कसे काढले जातात ते आपण पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचे सेंट्रल मोमेंट्स कसे काढले जात आहेत ते आपण बघणार आहोत. आता सेंट्रल मोमेंट्स म्हणजे मोमेंट्स अबाउट मीन असं आपण त्याला म्हणतो. ते कसे डिनोट केले जातात तर μ1, μ2, μ3, μ4 अशा पद्धतीनं इन जनरल μr या पद्धतीनं ते डिनोट केले जातात. आता सेंट्रल मोमेंट्सपैकी पहिला जो सेंट्रल मोमेंट असतो फर्स्ट ऑर्डर μ1 हा ऑलवेज इक्वल टू 0 असतो. हा आपण BSc भाग 1 मध्येच पाहिलेला आहे. पहिला फर्स्ट ऑर्डर सेंट्रल मोमेंट असतो तो ऑलवेज इक्वल टू 0 असतो. आता सेकंड ऑर्डर सेंट्रल मोमेंट μ2 आपण आता हे जे सेंट्रल मोमेंट आपण काढणार आहोत ते काय करणार आहोत, रिलेशन बिटवीन सेंट्रल मोमेंट अँड रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन हे वापरून आपण इथं ते मोमेंट्स सेंट्रल मोमेंट्स काढणार आहोत. मग आता μ2 काढण्यासाठी आपण रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन चा कोणता फॉर्म्युला वापरतो तर μ2 इज इक्वल टू μ2 डॅश मायनस μ1 डॅश स्क्वेअर अँड दॅट इज नथिंग बट युअर व्हेरियन्स. आता यामधला जो μ2 डॅश आहे तो म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर आणि μ1 डॅश जो आहे तो म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे हा व्हेरियन्सचाच एक प्रकारे फॉर्म्युला आहे. मग आपण वरती ज्या पद्धतीनं व्हेरियन्स कॅल्क्युलेट केला, व्हेरियन्स ज्या पद्धतीनं काढला त्याच पद्धतीनं आपण इथं सॉल्व करत गेलो. म्हणजे μ2 डॅशची व्हॅल्यू आपण तिथं पुट केली आणि μ1 डॅशची व्हॅल्यू आपण तिथं पुट केली आणि ते खाली सॉल्व करत गेलो तर आपल्याला μ2 हा काय मिळतो b मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12 असा आपल्याला सेकंड ऑर्डर सेंट्रल मोमेंट मिळतो. ज्या पद्धतीनं आपण व्हेरियन्स कॅल्क्युलेट केलेला आहे त्या पद्धतीनंच फक्त μ2 डॅश आणि μ1 डॅशचे व्हॅल्यू पुट करून ह्या फॉर्म्युल्यामध्ये μ2च्या या रिलेशनमध्ये जर आपण सॉल्व करत गेलो तर आपल्याला b मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12 अशी μ2ची व्हॅल्यू मिळणार आहे. तुम्ही त्यामध्ये μ2 डॅश आणि μ1 डॅशच्या व्हॅल्यू पुट करून सॉल्व करा, तुम्हाला त्या पद्धतीनं व्हॅल्यू मिळेल. आता यानंतरचा जो सेंट्रल मोमेंट आहे तो सेंट्रल मोमेंट μ3. आता μ3चं रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन बरोबरचं रिलेशन काय आहे तर ते आहे μ3 इज इक्वल टू μ3 डॅश मायनस 3 μ2 डॅश μ1 डॅश प्लस 2 μ1 डॅश क्यूब अशा पद्धतीचं ते रिलेशन आहे. तर आता या रिलेशनमध्ये आपण जेवढे आपले रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन आहेत त्या रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिनच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करणार आहोत. तर हे रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितले कसे कॅल्क्युलेट केलेले आहेत, त्याच्या व्हॅल्यू काय आलेले आहेत प्रत्येकाच्या, म्हणजे μ1 डॅशची व्हॅल्यू काय आहे, μ2 डॅशची काय आहे, μ3 डॅशची काय आहे, μ4 डॅशची काय आहे, हे सगळं आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर त्याच व्हॅल्यू आपण काय करणार आहोत इथं पुट करणार आहोत. तर नेक्स्ट स्टेपला मी काय करतोय मग त्या सगळे जे μ3 डॅशपर्यंतचे जे रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन आहेत त्यांच्या व्हॅल्यू मी नेक्स्ट स्टेपला पुट करतोय. तर आता μ3 डॅशची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तिथं काय मिळते बघा, a क्यूब प्लस a स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब अपॉन 4 ही μ3 डॅशची व्हॅल्यू मी तिथं पुट केली. मायनस 3 तसंच आता μ2 डॅशची व्हॅल्यू पुट केली a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर अपॉन 3 ही μ2 डॅशची व्हॅल्यू आहे आणि पुढं नंतर त्याला मल्टिप्लाय μ1 डॅशची व्हॅल्यू काय a प्लस बी डिवाइड बाय 2 प्लस पुढं 2 तसाच μ1 डॅशची व्हॅल्यू पुट केली तिथं a प्लस बी डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट रेस टू 3 अशा पद्धतीने मी काय केलं
जे सगळे रॉ मोमेंट्स आहेत त्या रॉ मोमेंट्सच्या व्हॅल्यू मी पुट करून तिथं लिहिलेले आहेत. आता नेक्स्ट मी काय करतोय तर ब्रॅकेट जे असतील त्यांचे मल्टिप्लिकेशन करून नेक्स्ट स्टेप लिहितोय. तर नेक्स्ट स्टेपला काय तर पहिली जी टर्म आहे ती पहिली टर्म तशीच आली. दुसऱ्या टर्ममध्ये फक्त काय केलं आपण ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. त्या मल्टिप्लिकेशनमध्ये न्यूमरेटरला 3 आहे, डिनॉमिनेटरला पण 3 आहे. ते 3 3 कॅन्सल होईल, फक्त डिनॉमिनेटरला 2 शिल्लक राहील. आणि वरती जे दोन ब्रॅकेट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय येते बघा, ए क्यूब प्लस ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब डिवाइड बाय 2. अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड टर्म मिळेल. प्लस 2 इंटू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब अपॉन 8. आता जो न्यूमरेटर होता त्याचा सेपरेट क्यूब लिहिला आपण आणि डिनॉमिनेटर 2 जो होता त्याचा सेपरेट क्यूब लिहून 8, 2चा क्यूब 8 असं आपण ते या स्टेपला लिहिलेलं आहे. तर नेक्स्ट काय करतो मी, नेक्स्ट जे आहे ते पहिल्या दोन टर्म आहेत त्या पहिल्या दोन टर्मची काय करतो मी सबस्ट्रॅक्शन घेणार आहोत. आता त्यांचे जे डिनॉमिनेटर आहेत ते डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत, त्यामुळे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन आपण काय करणार आहोत सबस्ट्रॅक्शन इथं घेणार आहोत. त्यामुळं आपल्याला नेक्स्ट स्टेपला पहिली टर्म काय मिळेल तर ए क्यूब प्लस ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब मायनस 2a क्यूब मायनस 4a स्क्वेअर बी मायनस 4ab स्क्वेअर मायनस 2b क्यूब डिवाइड बाय 4. आता हे डिवाइड बाय 4 का आलं तर त्या वरच्या स्टेपमधली जी पुढची टर्म आहे 2 नंबरची, त्या 2 नंबरच्या टर्मला काय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केलं. त्यामुळं 2 न मल्टिप्लाय केल्यामुळं तुमचा डिनॉमिनेटर 4 झाला. त्यामुळे आपण काय करू शकतो न्यूमरेटरची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. त्या पद्धतीने मी तसं ते करून लिहिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल इथं मायनस 4a स्क्वेअर बी कसं आलं किंवा मायनस 4ab स्क्वेअर कसं काय आलं, तर वरच्या टर्ममध्ये ए स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर बी अशा 2 टर्म आहेत आणि त्यांची ॲडिशन आहे, त्यामुळे ते 2a स्क्वेअर बी होईल. आणि त्या 2a स्क्वेअर बीला आणखीन 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर जे आपण डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी जो 2 न मल्टिप्लाय करतोय न्यूमरेटर, त्या 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल ते 4a स्क्वेअर बी असं मिळेल. तसंच सेम 4ab स्क्वेअरची टर्म आपल्याला मिळालेली आहे. मग नेक्स्ट स्टेपला मी काय करणार आहे तर पुढची जी टर्म आहे त्यात 2/8 जो आहे आणि न्यूमरेटरला a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे, तर तो 2 आणि 8 ह्यामध्ये आपल्याला काय होईल डिनॉमिनेटरला 4 शिल्लक राहील. त्यामुळं आता दोन्ही टर्ममध्ये काय त्याचा डिनॉमिनेटर 4 आहे, त्यामुळं त्यांची ॲडिशन आपल्याला न्यूमरेटरची करता येईल. त्यामुळे ती ॲडिशन करत असताना कशी करणार ॲडिशन तर वरच्या ज्या टर्म आहेत न्यूमरेटरच्या तर त्यांची जी सबस्ट्रॅक्शन आपण आधी केलेली आहे त्याच्या टर्म शिल्लक राहून परत नंतर पुढची जी सेकंड टर्म आहे दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ती फक्त ॲड होईल. आता वरच्या सबस्ट्रॅक्शनमध्ये काय शिल्लक राहील तर मायनस 2a क्यूब आहे आणि इकडं प्लस ए क्यूब आहे, तर ते मायनस 2a क्यूब प्लस ए क्यूबचा मायनस ए क्यूब शिल्लक राहील. तसंच सेम मायनस बी क्यूब शिल्लक राहील कारण मायनस 2b क्यूब आहे आणि इकडं प्लस बी क्यूब आहे, तर तो मायनस बी क्यूब शिल्लक राहील. त्याच पद्धतीनं सेम मायनस 3a स्क्वेअर बी शिल्लक राहील,
-3ab² शिल्लक राहील, प्लस a प्लस बी ब्रॅकेट क्यूब असं शिल्लक राहील. आता नेक्स्ट स्टेपला मी पहिल्या न्यूमरेटरमधले जेवढे मायनस आहेत ते सगळे ब्रॅकेटच्या बाहेर घेतले आणि ब्रॅकेटमध्ये मग मला कुठली टर्म मिळेल, a³ प्लस 3a² प्लस ab² प्लस b³ आणि पुढं प्लस ab ब्रॅकेट क्यूब डिवाइड बाय 4 अशी टर्म मला मिळेल. आता ब्रॅकेटमधली जी पहिली टर्म आहे न्यूमरेटरची, ज्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर आपण मायनस घेतलेला आहे, ते म्हणजे काय, ते म्हणजे एक्सपान्शन आहे कुणाचं, a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन आहे. आता त्या एक्सपान्शनमध्ये प्लस 3ab², 3 तिथं राहिले, ते ॲक्च्युली 3ab² आहे. तर ते a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन आहे. तर त्याबद्दल आपण काय लिहिलं, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आपण तसाच घेतलेला आहे, प्लस ए बी ब्रॅकेट क्यूब. आता एक मायनस ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे, एक प्लस ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे. हे काय होणार आहेत, आपले कॅन्सल होणार आहेत. त्याचा आन्सर 0 येणार आहे आणि त्यामुळं आपल्याला μ3 जो मिळणार आहे तो 0 मिळणार आहे. म्हणजे कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला μ3 जो मिळतो तो μ3 किती आहे, तर 0 आहे. थर्ड ऑर्डर सेंट्रल मोमेंट. आता याच पद्धतीने आपण फोर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंट काढणार आहोत, यूजिंग रिलेशन बिटवीन सेंट्रल मोमेंट्स अँड रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन. मग आता ते जे रिलेशन आहे फोर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंटचं, ते काय आहे, μ4 इज इक्वल टू μ4 मायनस 4μ3 μ1 प्लस 6 μ2 μ1 स्क्वेअर मायनस 3 μ1 रेस टू 4. अशा पद्धतीने ते रिलेशन आहे. मग मी काय करतो, यामध्ये जेवढे सगळे आपले रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन आहेत त्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज मी पुट करतो. त्या व्हॅल्यूज मी पुट केल्या प्रत्येक ठिकाणी. μ4 ची व्हॅल्यू पुट केली, काय μ4 ची व्हॅल्यू, तर a⁴ प्लस a³ प्लस a² प्लस ab³ प्लस b⁴/5 ही μ4 ची व्हॅल्यू पुट केली. -4 तसाच μ3 ची व्हॅल्यू पुट केली, a³ प्लस a² प्लस ab² प्लस b³/4 इंटू μ1 ची व्हॅल्यू काय, तर a प्लस b डिवाइड बाय 2 प्लस 6 तसाच μ2 ची व्हॅल्यू a² प्लस ab प्लस b²/3 इंटू μ1 चा स्क्वेअर a प्लस b डिवाइड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर -3 तसाच इंटू a प्लस बी डिवाइड बाय 2 ब्रॅकेट रेस टू 4. हे सगळे आपण काय केल्या, जेवढे रॉ मोमेंट्स होते त्याच्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या इथं. मग काय केलं नेक्स्ट स्टेपला आपण जेवढे मल्टिप्लिकेशन होते दुसऱ्या टर्ममध्ये, तिसऱ्या टर्ममध्ये आणि चौथ्या टर्मचा जो a प्लस बी ब्रॅकेट रेस टू 4 आहे तो एक्सपांड केला आणि काही सिम्प्लिफिकेशन्स केले तर आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळेल. त्यामध्ये आता पहिली टर्म जी आहे ज्याचा डिनॉमिनेटर 5 आहे ती पहिली टर्म तशीच येते. दुसऱ्या टर्ममध्ये काय होतंय, न्यूमरेटरचा 4 आणि डिनॉमिनेटरचा 4 कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटरला फक्त 2 शिल्लक राहील आणि वरचे दोन्ही ब्रॅकेट जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण इथं घेतलेलं आहे. नेक्स्ट थर्ड टर्मला काय होणार आहे, तर जो 6 आहे तो 6 जो आहे तो 6 आणि डिनॉमिनेटरचा 3 आणि इकडं जो a प्लस बी अपॉन 2 रेस टू 2 जो आहे त्यामधला एक 2 असं डिनॉमिनेटरला 6 आणि ते न्यूमरेटरचं 6 कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटरला एक 2 शिल्लक राहील आणि दोन्ही ते ब्रॅकेट आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण इथं लिहिलेलं आहे. आता ते पण काय केलं, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा जो आहे एक्सपांड करून नंतर मल्टिप्लिकेशन
घेतलेलं आहे. त्या मधल्या स्टेप मी लिहिलेलं नाही तिथं, पण त्या पद्धतीनं आपण ते तिथं घेतलेलं आहे. आणि नेक्स्ट -3 आतमध्ये मल्टिप्लाय करून आणि a + b ब्रॅकेट रेस टू 4 याचं एक्सपान्शन करून ते एकत्रित लिहिलेली आहे टर्म, डिवायडेड बाय 16, 2⁴ दॅट इज 16. अशा पद्धतीनं त्या टर्म तिथं लिहिलेल्या आहेत. तुम्हाला जर इथं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही मॅन्युअली ते सॉल्व करून बघा, मल्टिप्लाय करून आणि सॉल्व करून बघा. आता हे जर सगळं आपण एकत्रित लिहिलं तर ह्या सगळ्या डिनॉमिनेटरचा LCM घेतला तर तो 80 येतो. मग त्या 80 LCM घेतल्यानंतर प्रत्येक न्यूमरेटरला पण त्या प्रमाणात मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे पहिल्या टर्म जो आहे, पहिली टर्म जी आहे त्यातली त्याला 16 मल्टिप्लाय करायला पाहिजे. दुसरी टर्म जी आहे त्याच्या न्यूमरेटरला 40 मल्टिप्लाय करायला पाहिजे. तिसरी जी टर्म आहे त्याच्या न्यूमरेटरला 40 मल्टिप्लाय करायला पाहिजे. आणि चौथी टर्म आहे त्याच्या न्यूमरेटरला 5 मल्टिप्लाय करायला पाहिजे. आणि मग त्या सगळ्यांचं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन न्यूमरेटरमध्ये होणार आणि डिनॉमिनेटरला 80 येणार. आणि मग आपल्याला ते सगळे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन जे आहेत ते सगळे करून फायनल जी टर्म आपल्याला शिल्लक राहते ती टर्म म्हणजे a⁴ + b⁴ -4a³ + 6a² -4ab³ अपॉन 80. अशा पद्धतीची आपल्याला ती टर्म शिल्लक राहते. आता ही जी न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर जो आहे तो न्यूमरेटर हे कुणाचं एक्सपान्शन आहे तर b - a ब्रॅकेट रेस टू 4चं एक्सपान्शन. आता b - a ब्रॅकेट रेस टू 4 ह्याचं जर आपण बायनॉमियल एक्सपान्शन घेतलं तर आपल्याला असंच मिळणार, b⁴ -4a³ + 6a² -4ab³ a⁴ असं ते मिळेल. फक्त टर्म इकडच्या इकडं लिहिलेले आहेत एवढंच. बाकी तुम्ही जर एक्सपान्शन केलं b - a ब्रॅकेट रेस टू 4 तर तुम्हाला वरच्या स्टेपमधला सगळा न्यूमरेटर मिळेल. ते करून बघू शकता तुम्ही. बायनॉमियल एक्सपान्शन b - a ब्रॅकेट रेस टू 4चं तुम्हाला वरच्या स्टेपचा न्यूमरेटर नक्की मिळेल. तर डिनॉमिनेटरला 80 तसंच आहे. सो μ4 4th ऑर्डर सेंट्रल मोमेंट आपल्याला काय मिळाला तर b - a ब्रॅकेट रेस टू 4 अपॉन 80. अशा पद्धतीने आपण काय केले, चारीच्या चारी ऑर्डरचे सेंट्रल मोमेंट्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता नेक्स्ट आपण जे बघणार आहोत तर ते कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा स्क्यूनेस काय आहे, तो स्क्यूनेस कसा काढतो आपण ते बघणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की स्क्यूनेस काढण्यासाठी आपल्याला जो पॅरामीटर लागतो तो म्हणजे β1. β1 इज नथिंग बट μ3² अपॉन μ2³ असा असतो. तर त्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला μ3ची व्हॅल्यू माहिती आहे. μ3ची व्हॅल्यू काय आहे तर ती 0 व्हॅल्यू आहे. आपण कॅल्क्युलेट केला आहे थर्ड ऑर्डर सेंट्रल मोमेंट, तर तो 0 आहे. आणि तो जर 0 पुट केला तर आपल्याला β1 पण काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. आणि आपला जो मेजर ऑफ स्क्यूनेस आहे तो मेजर ऑफ स्क्यूनेस γ1 इज नथिंग बट √β1. पण इथं β1 तुमचा 0 असल्यामुळं γ1 सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे 0च मिळणार आहे. त्यामुळे γ1 जर 0 असेल तर आपण काय इंटरप्रिट करतो तर ते जे डिस्ट्रीब्युशन असेल ते डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिक असतं. त्यामुळे आपल्या इथं कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठी जो γ1 आहे तो 0 आल्या कारणानं आपण काय म्हणू शकतो, कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इज अ सिमेट्रिक. अशा पद्धतीने आपण त्याच्या स्क्यूनेसबद्दल सांगू शकतो. म्हणजे हे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे. आता त्याचा कुर्टॉसिस कसा आहे तर आपल्याला त्याच्या कुर्टॉसिसबद्दल बोलत असताना आपण आपला जो कुर्टॉसिसचा मेजर आहे तो कुर्टॉसिसचा मेजर γ2 असतो, दॅट इज नथिंग बट β2 - 3. पण त्यासाठी आपल्याला आधी β2 काढावा लागतो. मग β2 काय आहे तर μ4 अपॉन μ2². तर μ4ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. μ4ची व्हॅल्यू b - a ब्रॅकेट रेस टू 4 आहे. ब्रॅकेट रेस टू 4 डिवाइड बाय 80 अशी आहे. मग ती आपण तिथं पुट केली. त्यानंतर μ2ची व्हॅल्यू काय आहे तर b - a ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12 अशी आहे.
आणि त्याचा स्क्वेअर परत. अशा पद्धतीने आपण तिथं व्हॅल्यू पुट केल्या आणि ते जर सॉल्व केलं तर बी मायनस ए ब्रॅकेट रेस टू 4 आणि बी मायनस ए ब्रॅकेट रेस टू स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजेच बी मायनस ए ब्रॅकेट रेस टू 4 ते कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळेल तर 144 म्हणजे 12चा स्क्वेअर जो आहे तो न्यूमरेटरला येईल 144/80 दॅट इज 9/5 अँड दॅट इज लेस दॅन 3. मग आपला जो मेजर ऑफ कुर्टॉसिस आहे तो गॅमा 2 इज इक्वल टू बीटा 2 मायनस 3 आहे. तर आपण 9/5 मायनस 3 केलं तर आपल्याला -6/5 मिळते आणि दॅट इज लेस दॅन 0. त्यामुळे जर आपला गॅमा 2 लेस दॅन 0 असेल तर आपण काय म्हणतो तर ते डिस्ट्रीब्युशन प्लॅटिक्युर्टिक आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे इथं ह्या कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठी आपला गॅमा 2 काय आला लेस दॅन 0 आला. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो तर कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इज अ प्लॅटिक्युर्टिक. अशा पद्धतीने आपण त्याच्या कुर्टॉसिसबद्दल बोलू शकतो. आता नेक्स्ट जे आहे ते नेक्स्ट आपल्याला मीडियन जी आहे कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची ते कशी काढतात ते आपल्याला बघायचं आहे. तर मीडियन आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मीडियन इज अ मिडल ऑब्झर्वेशन विच डिवाइड्स दी होल डेटा इन 2 इक्वल पार्ट्स आफ्टर अरेंजिंग द डेटा इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे सगळा डेटा एका असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर जे मिडलचं ऑब्झर्वेशन असतं ते म्हणजे मीडियन असतं. म्हणजे ते मीडियन तुमचा डेटा काय करतो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतं. त्यामुळं मीडियनच्या अगोदर तुमचे व्हॅल्यू असण्याची जी प्रॉबिलिटी असते ती 1/2 असते. हा कन्सेप्ट आपण इथं वापरून मीडियन काढणार आहोत. वी नो दॅट मीडियन इज द सोल्युशन ऑफ प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन इक्वल टू मीडियन इज इक्वल टू 1/2. म्हणजेच ते आपण कशी लिहू शकतो प्रॉबिलिटी इंटिग्रेशन -∞ टू मीडियन एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 1/2 इन जनरल. मग आपल्या ह्या कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठी आपली रेंज कुठून स्टार्ट होते तर ए पासून. त्यामुळं फॉर द कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन वी कॅन राईट इंटिग्रेशन ओव्हर ए टू मीडियन 1/b मायनस ए डी एक्स इज इक्वल टू 1/2. आता इथं 1/b मायनस ए हे कॉन्स्टंट आहे ते काय होईल इंटिग्रेशनच्या बाहेर आणि मग इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल 1/b मायनस ए इंटिग्रेशन ए टू मीडियन डी एक्स इज इक्वल टू 1/2. आता हे इंटिग्रेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल 1/b मायनस ए एक्स विथ द लिमिट ए टू मीडियन इज इक्वल टू 1/2. मग हे जर आपण आता काय केलं लिमिट टाकून सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल मीडियन मायनस ए अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू 1/2. मग हे आपण नेक्स्ट स्टेपला सॉल्व केलं तर काय होईल आपल्याला जो इकडचा डिनॉमिनेटरचा बी मायनस ए तिकडे न्यूमरेटरला जाईल. आपल्याला काय मिळेल मीडियन मायनस ए इज इक्वल टू बी मायनस ए अपॉन 2. सो परत हा मायनस ए जो आहे तिकडं प्लस ए होईल आणि ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला फायनल जो मीडियन आपल्याला मिळणार आहे तो मीडियन काय मिळेल ए प्लस बी डिवायडेड बाय 2 असा आपल्याला काय मिळेल तो मीडियन मिळेल. म्हणजे आपला मीन जो आहे तो मीन ए प्लस बी आपण आधी काढलेला होता बरोबर. मग आपल्याला जो मीडियन आपण काढलेला आहे तो मीडियन सुद्धा आपल्याला काय मिळतोय तर ए प्लस बी डिवायडेड बाय 2 असाच आपल्याला काय मिळतोय मीडियन सुद्धा मिळतोय. म्हणजे हियर मीन इज इक्वल टू मीडियन. वरती आपण काय बघितलं होता त्याचा स्क्यूनेस काय आहे तर हे डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिक आहे आणि सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशनसाठी काय असतं मीन आणि त्याचा मीडियन कोइन्साइड होतो. त्यामुळं
तुमचं काय, तर इथं जो तुमचा मीन आहे तोच तुमचा इथं मेडियन मिळतो. आता तुम्ही जर मोडच्या बाबतीत बोलत असाल तर इथं थ्रूआउट इंटरवल त्याची डेन्सिटी सेमच आहे. त्यामुळे या कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठी प्रत्येक व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येक व्हॅल्यू इज युअर मोड. प्रत्येक व्हॅल्यूला त्याचं जी डेन्सिटी काय हाय आहे. त्यामुळं कुठलाही एक व्हॅल्यू आपण मोडची सांगू शकत नाही की ही इथं मोड आहे. इथं सगळ्याच व्हॅल्यू मोडल असल्यासारख्या आहेत, कारण सगळ्यांची डेन्सिटी जी आहे ती हाय आहे. त्यामुळं कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये ईच अँड एव्हरी व्हॅल्यू इन द इंटरवल इज युअर मोड असं आपण म्हणू शकतो. पण आपल्याला इथं मीन आणि मीडियन ह्या दोन व्हॅल्यू व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येतात आणि दॅट आर इक्वल टू a प्लस बी डिवायडेड बाय 2. ओके, अशाच पद्धतीने तुम्ही Q1 पण कॅल्क्युलेट करू शकता, Q3 पण कॅल्क्युलेट करू शकता. जसा मीडियन कॅल्क्युलेट केलेला आहे आपण तसाच Q1 आणि Q3 पण कॅल्क्युलेट करू शकता. Q1 साठी तुम्ही काय घेऊ शकता Q1 कॅल्क्युलेट करायला, तर Q1 चा कन्सेप्ट वापरू शकता. कोणता, तर प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू Q1 इज इक्वल टू 1/4. हा कन्सेप्ट वापरून तुम्ही पुढं सेम जसं मीडियनचं सॉल्व केलं त्या पद्धतीने Q1चं सॉल्व करू शकता. Q1 साठी आणि Q1 कॅल्क्युलेट करू शकता. तसंच Q3 साठी पण कॅल्क्युलेट करू शकता. त्यासाठी जो तुम्ही कन्सेप्ट वापरणार तो काय, प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू Q3 इज इक्वल टू 3/4. अशा पद्धतीनं वापरून सेम पॅटर्नमध्ये तुम्ही Q1 आणि Q3 सुद्धा काढू शकता. ते तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, तुम्हाला त्याच्या व्हॅल्यू Q1 आणि Q3च्या व्हॅल्यू नक्की मिळतील. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आपले सगळे सेंट्रल मोमेंट्स होते ते सेंट्रल मोमेंट्स आपण पाहिलेत. त्यानंतर कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा स्क्यूनेस आणि कुर्टॉसिस आपण बघितला आणि त्यानंतर कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा मेडियन कसा कॅल्क्युलेट करायचा ते पण आपण या ठिकाणी पाहिलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आपण पाहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.